ओले नारळ ना मी फोडून घेतले. हे नारळ या पद्धतीने आधी खिसून घेतो. ओके, साधारण 2 खोबरे आहेत ती मोठाले नारळ खिसून घेतलेत आम्ही. आणि आज आम्ही स्पेशल पदार्थ म्हणून सुचित्रा ठेंगराला हेल्प करते. आज आम्ही दोघी मिळून खोबऱ्याचे लाडू बनवतो आहे आणि हा खीस तयार केलेला आहे. आणि खोबरे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम लागणारे साहित्य मी दाखवते तुम्हाला. सर्वप्रथम आम्ही नट्स जे आहे बदाम आणि काजू बारीक करून घेतले. येस. नंतर नेक्स्ट रवीना मोडेडचा हा डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे, हा मी थोडासा बारीक करून घेतलाय. ओके ओके, त्याच्यासोबत आम्ही व्हॅनिला इसेन्स पण घेतलाय. हे आमच्याकडे मिल्क मेडचं कंडेन्स मिल्क आहे आणि यामध्ये 2 चमचे मी मिल्क पावडर घेतली आणि 1 चमचा कोको पावडर घेतलेली आहे. येस. आता आम्ही सुरू करूयात कसे बनवूया. आणि साधारण अर्धा चम्मच त्याच्यामध्ये तूप टाकून घेतो. कढई चांगलीच तापली. टाकून घेतली नट्स, त्यामध्ये खोबरं टाकून घेतलं. खोबऱ्याला थोडंसं नाही का ऑइल सुटेल तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे खातानाही छान मजा येते. कोकोनट त्या पद्धतीने मऊ लाल होईल तर आपल्याला ते स्टर करायचं आहे कंटिन्युअस. आता आपण कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर टाकून घेतो. मॉइश्चर जरा कमी झालेलं आहे कोकोनटमधलं आणि तेल पण बाजूला सुटलं आहे कोकोनटचं, तर यामुळे काय होतं लाडू आपले जास्त दिवस टिकतात. आता ही पावडर टाकून घ्यायची यामध्ये आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं. आणि ही सर्व जी क्रिया आहे ना ही एकदम लो फ्लेमवर करायची, म्हणजे आपलं कोकोनट जळणार नाही. आम्ही याच्यात थोडंसं चॉकलेट अजून ॲड केलेलं आहे. आपण आपल्या चवीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार चॉकलेट ॲड करू शकतो आपल्या अंदाजाने. आता हे खमंग भाजून घेतलंय आम्ही आणि तुम्ही बघा शकता याच्यातलं पूर्ण मॉइश्चर आहे ना उडून गेलंय आणि ऑइल ऑइल दिसतंय. आणि चॉकलेटमुळे हे असं रंग आलेला आहे. इकडे बघा तेल निघलं याच्यातलं. तसं आपण अर्धा चमचा तूप घातलं होतं त्यामध्ये. आता आम्ही टाकणार आहोत कंडेन्स मिल्क. बघताय कसलं डिलिशियस दिसतंय बघा तुम्ही. हे कंडेन्स मिल्क आम्ही डीमार्ट मधून आले. कुठल्याही लोकल शॉपमध्ये किराणा शॉपमध्ये तुम्हाला कंडेन्स मिल्क मिळून जाईल किराणा स्टोअरला. तसं आम्ही याची रेसिपी नक्कीच बनवणार आहोत आणि नेक्स्ट टाइम शेअर करू. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाडू वळण्यात आपल्याला इझी पडेल. साधारण 8 दिवस टिकत आहे, पण तशी इतकी छान होता ना की 8 दिवस चालत नाही. तसे हे लाडू चवीला इतके अप्रतिम उत्कृष्ट बनतात ना की हे टिकणारच नाही चवीला. हे सगळे मी खाणार आहे. बरं, नक्कीच. आणि ते दिसायलाच एवढे डिलिशियस दिसत आहे ना. बघू शकता तुम्ही कंडेन्स मिल्क केल्यावर त्याच्यामध्ये थोडासा बाइंडिंग नेचर आलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे बाइंडिंग तयार झालेलं आहे. चॉकलेट ओल्या नारळाचे लाडू नाही का, अतिशय डिलिशियस आणि दिसायला खूप छान दिसत आहे. अप्रतिम सुंदर दिसत आहे. लहान मुलांना चॉकलेट ऐवजी हा तुम्ही हे देऊ शकता. यामध्ये साखर अजिबात वापरलेली नाहीये. कंडेन्स मिल्क, चॉकलेट आणि ड्रायफ्रुट्स. जेव्हा तुम्ही पूर्ण रेसिपी बघितली असेल त्यात तुम्हाला दिसलंच असेल ना. बघा आता याला आम्ही थंड करायला घालणार आहोत आणि नंतर वळणार आहोत. मिश्रण थोडं थंड झालेलं आहे आणि हातात पण घेऊ शकतो आपण. साधारण मी छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घेते. असं बनवायचं. आणि हे मी खोबऱ्याचा चुरा घेतलाय. हे डेसिकेटेड कोकोनट आहे, हे ओलं नाही आहे, कोरडं आहे. आणि छान घोळून घ्यायचं असं. आपली सर्विंग प्लेट सुद्धा रेडी आहे.
या पद्धतीने आम्ही सगळे आहे ना कोकोनट लड्डू बनवून घेतले. बघू शकता सगळी गोल गोल. आता आम्ही इथे साधारण या आकाराची बनवायची म्हणजे खायला पण बरं पडते. आता छान दिसण्यासाठी आम्ही इथे डिप करणार. हे कोकोनट आहे, कोरडा, येस, कोरडा खोबरा आहे. त्याचा खीस आहे जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर, अप्रतिम सुंदर दिसते. बघू शकता आपली सर्विंग प्लेट सुद्धा रेडी आहे. या पद्धतीने अशा पद्धतीत आमचे डिलिशियस कोकोनट चॉकलेट लड्डू तयार आहेत, जे की अप्रतिम डिलिशियस लागत आहे खायला आणि खूप कमी वेळात हे तयार होतात.